भारतापेक्षा हजारो पटीने जास्त सरस्वतीची पूजा अमेरिका करत आहे आणि केली आहे. म्हणूनच आज तो अमेरिका आहे. तुम्ही लोक अमेरिकेला उपभोगाचा देश समजता ना? तुम्ही खूप चुकीचं समजता. अमेरिकेत लक्ष्मी सरस्वतीच्या मागून आली आहे. आधी ज्ञान आहे तिथं, म्हणून समृद्धी आहे. आणि भारताला वाटतं की आपण ज्ञानाशिवाय समृद्धी आणू. आपण अगदी वेडे झालो आहोत. आपण अमेरिकेला तर कधी गेलोच नाही. आपल्याला तर अमेरिकेबद्दल फालतू चित्रपटांनी आणि मरगळलेल्या मीडियानं सांगितलंय. आणि हे सांगतात की अमेरिका म्हणजे तिथं अगदी रस्त्यांवर सेक्स होतोय आणि इमारतीतून डॉलर बरसत आहेत. म्हणजे उपभोगाच्या इतक्या गोष्टी तिथं चालू आहेत. तिथं इतके मोठे मोठे बर्गर आहेत, ते चौकात फुकट उधळले जात आहेत आणि लोक त्याला पकडून पकडून खात आहेत. इतके मोठे मोठे बर्गर. अमेरिकेला तर आपण बिग ॲपल बनवलं ना. अरे बाबा, ते ॲपल नंतर आहे. ती आधी जगातील सर्वात मोठी युनिव्हर्सिटी आहे. जगामध्ये सर्वात जास्त पुस्तके कोणत्या देशात विकली जातात ते तपासा. जगात सर्वात जास्त पुस्तके कुठे वाचली जातात, कुठे प्रकाशित होतात, हे सगळं वाचा. जगातील टॉप 100 युनिव्हर्सिटीज कोणत्या देशात जास्त आहेत ते तपासा. इनोव्हेशन सर्वात जास्त कुठे होत आहे, पेटंट सर्वात जास्त कुठे होत आहेत हे वाचा. सायन्समध्ये टेक्नॉलॉजी जरा बाजूला ठेवा. सायन्समध्ये मोठे ब्रेकथ्रूज सर्वात जास्त कुठे होत आहेत हे वाचा. नोबेल पारितोषिकं सायन्समध्ये, प्युअर बेसिक सायन्सेसमध्ये कुठे मिळत आहेत हे वाचा. कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची सरस्वती आहे, म्हणून मागून त्यांच्याकडे धनाची लक्ष्मी पण आहे. जिथं ज्ञानाची सरस्वती नसते तिथं धनाची लक्ष्मी येणार नाही. हे भारताला कळत नाहीये.